Hi everyone. In last lecture we have seen types of properties of matter, that is physical property and chemical property. Then what is meant by physical property? The property of an object or property of a matter in which chemical composition of matter does not get changed. ठीक आहे, ज्याच्यामध्ये मॅटरचं केमिकल कंपोजिशन चेंज होत नाही अशा प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण? फिजिकल प्रॉपर्टी म्हणतो. ठीक आहे, मग केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन ऑफ मॅटर चेंज होणार आहे. ठीक आहे, अशी प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन ऑफ मॅटर विल गेट चेंज, दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज केमिकल प्रॉपर्टी. और अशी प्रॉपर्टी ज्याच्या थ्रू न्यू सबस्टन्स काय होणार आहे? फॉर्म होणार आहे. ठीक आहे, नवीन सबस्टन्स काय होईल त्याच्यातून? फॉर्म होईल. ठीक आहे, आपण एक्झाम्पल पण बघितले होते, व्हेन कोल इज बर्न इन द प्रेझेन्स ऑफ एअर. ठीक आहे, त्यावेळेस काय होतो? तर कोल मधला जो कार्बन असतो दॅट कार्बन रिएक्ट्स विथ ऑक्सिजन अँड प्रोड्यूस कार्बन डाय ऑक्साईड. म्हणजे हा न्यू सबस्टन्स काय झाला? फॉर्म झाला. मग असे जर न्यू सबस्टन्स फॉर्म होत असतील तर त्या टाईपच्या रिएक्शनला काय म्हणायचं? केमिकल रिएक्शन. ठीक आहे, किंवा त्या टाईपच्या प्रॉपर्टीला काय म्हणणार आपण? केमिकल प्रॉपर्टी म्हणणार. ठीक आहे, केमिकल प्रॉपर्टीमध्ये न्यू सबस्टन्स फॉर्म होतो, फिजिकल प्रॉपर्टीमध्ये न्यू सबस्टन्स फॉर्म होत नाही. आता आपल्याला काही फिजिकल प्रॉपर्टीज बघायच्या. फिजिकल प्रॉपर्टीज. Now, first physical property we have to see, that is mass and weight. Correct? First property we have to see, that is mass and weight. Now, what is mean by mass? Okay? तर आता मासची डेफिनेशन काय आणि ह्या दोघांमध्ये फरक काय? आपण 10th स्टँडर्डला पण हे स्टडी केलेलं आहे. आता या प्रॉपर्टीज आपण बेसिक म्हणून बघतोय. ठीक आहे, म्हणजे हे आपल्याला रिपीट होतील आणि काही इन डिटेल पण आपण बघणार आहे. तर आता मास म्हणजे काय? ठीक आहे, व्हॉट इज मीन बाय मास? मास इज अ अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मध्ये असलेलं मॅटर ते किती अमाऊंट मध्ये आहे त्याला काय म्हणणार आपण? मास म्हणणार. ठीक आहे, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट in an object is called mass. ठीक आहे, मास म्हणजे काय? तर अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अन ऑब्जेक्ट, दॅट अमाऊंट ऑफ मॅटर इज कॉल्ड ॲज मास. नाउ फॉर एक्झाम्पल, इफ यू कन्सिडर ऑब्जेक्ट हॅव्हिंग मास 10 kg. ठीक आहे, जर ऑब्जेक्टचं मास 10 kg असेल तर त्याच्यामध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे? तर 10 kg एवढा काय आहे त्याच्यामध्ये? मॅटर प्रेझेंट आहे. ठीक आहे, ती क्वांटिटी ज्याच्यामध्ये मेजर करतात त्या प्रॉपर्टीला काय म्हणतात? तर मास म्हणतात. आणि ही कोणती प्रॉपर्टी आहे? तर फिजिकल प्रॉपर्टी. नाव दी एसआय युनिट ऑफ मास. व्हॉट इज दी एसआय युनिट ऑफ मास? आपल्याला माहिती आहे मास इज मेजर्ड इन केजी. एसआय युनिट ऑफ मास इज केजी. करेक्ट. इंटरनॅशनल स्टँडर्ड युनिट काय आहे? तर केजी आहे. कोणाचं? मासचं. आता आपल्याला माहिती आहे मास डज नॉट गेट चेंज इन युनिवर्स. युनिवर्स मध्ये मास कसा राहतो? सेम राहतो. मास रिमेन्स सेम एव्हरीवेअर इन युनिवर्स. मास कसा राहतोय? मास रिमेन्स सेम एव्हरीवेअर. करेक्ट. युनिवर्स मध्ये कुठेही गेला तरी मास कसा राहणार आहे? हा सेम राहणार आहे. ठीक आहे, आता आपण डेफिनेशन बघितली, याचा युनिट बघितले आणि त्याची स्पेशल प्रॉपर्टी काय आहे? तर मास रिमेन्स सेम एव्हरीवेअर इन द युनिवर्स. नाउ सेकंड वी हॅव टू सी व्हॉट इज मीन बाय वेट. नाउ वी नो फॉर्म्युला ऑफ वेट, that is W is equal to m into g. Correct. Now what is the definition of weight? Weight is nothing but a type of force through which earth attracts object towards its center. ठीक आहे, weight is nothing but a टाइप ऑफ फोर्स. वेट पण काय आहे? टाइप ऑफ फोर्स. म्हणजे आपण हा कसा लिहू शकतो? F is equal to W is equal to mg. Correct. Weight is a type of force through which earth attracts every object towards its center. ठीक आहे, अर्थ जेवढा फोर्सनी ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते ते त्याचं काय असणार? वेट असणार. दॅट मीन्स वेट इज डिपेंड ऑन मास ऑफ ऑब्जेक्ट अँड ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ऑफ दॅट प्लॅनेट. करेक्ट. Weight is depend on mass of object and gravitational acceleration of that planet. That means weight does not remain same everywhere. ठीक आहे, आता इथं काय आहे? मास तर सेम राहणार आहे. वेटचा फॉर्म्युला आपण बघितलाय, W is equal to mg. m म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट and g means gravitational acceleration of that planet.
पण हा एम तर सेम राहतोय, पण जो ग्रॅव्हिटेशनल ऍसेलरेशन आहे दॅट ग्रॅव्हिटेशनल ऍसेलरेशन चेंज अलॉंग लॅटिट्यूड, चेंज अलॉंग डेप्थ अँड चेंज अलॉंग हाईट. ठीक आहे, हाईट जशी चेंज होईल, डेप्थ जशी चेंज होईल किंवा लॅटिट्यूड जशी चेंज होईल, ठीक आहे, तसं काय होतोय हा ग्रॅव्हिटेशनल ऍसेलरेशन पण काय होतोय, चेंज होतोय. मग जर ग्रॅव्हिटेशनल ऍसेलरेशन चेंज झाला तर वेट पण काय होणार आहे त्या ऑब्जेक्टचं, चेंज होणार आहे. दॅट मीन्स वेट डज नॉट रिमेन सेम एव्हरीवेअर इन द युनिवर्स. ठीक आहे, वेट डज नॉट रिमेन सेम एव्हरीवेअर इन द युनिवर्स. ठीक आहे, का सेम नाही राहणार आहे, कारण की जो ग्रॅव्हिटेशनल ऍसेलरेशन आहे तो प्लॅनेटचा काय आहे, प्रत्येक ठिकाणी सेम नसणार आहे, तो चेंज होत जाणार आहे. त्याच्यामुळे वेट पण काय होणार आहे ऑब्जेक्टचं, तर चेंज होत जाणार आहे. ठीक आहे, व्हॉट इज दी एसआय युनिट ऑफ वेट. वेटचं एसआय युनिट काय असणार आहे, वेट इज नथिंग बट अ टाइप ऑफ फोर्स. ठीक आहे, टाइप ऑफ फोर्स, वेट इज अ टाइप ऑफ फोर्स. दॅट मीन्स एसआय युनिट ऑफ वेट इज, आता एसआय युनिट काय आहे, फोर्स आहे म्हटल्यावर फोर्सचं एसआय युनिट काय आहे, न्यूटन. SI unit of weight is Newton. ठीक है, this is the first physical property which we have studied, that is mass and weight. Mass means amount of matter present in an object and weight म्हणजे काय, type of force through which earth attracts every object towards its center. ठीक आहे, सेंटर कडे जो अर्थ ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करणार आहे त्याला काय म्हणणार आपण, वेट म्हणणार. ठीक आहे, नेक्स्ट टाइप ऑफ फिजिकल प्रॉपर्टी इज लेंथ. नाव आता लेंथ कशासाठी यूज करतात, नाव लेंथ इज यूज टू मेजर डिस्टन्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट. ठीक आहे, दोन ऑब्जेक्ट मधलं जर डिस्टन्स फाइंड करायचा असेल तर आपण लेंथ यूज करतो. ठीक आहे, किंवा जर त्या ऑब्जेक्टची एज फाइंड करायची असेल, साइज ऑफ एज, त्यावेळेस पण आपण काय यूज करतो, लेंथ ही प्रॉपर्टी यूज करतो, ती साइज फाइंड करण्यासाठी किंवा डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट फाइंड करण्यासाठी. मग या लेंथचा केमिस्ट्रीमध्ये काय यूज आहे. ठीक आहे, तर आपण लेंथ ही दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स फाइंड करण्यासाठी यूज करतो. मग आता केमिस्ट्रीमध्ये त्याचा काय यूज आहे, आपण केमिस्ट्री स्टडी करतोय तर मग त्या केमिस्ट्रीमध्ये त्याचा काय यूज आहे. इन केमिस्ट्री लेंथ इज यूज टू मेजर ऍटॉमिक रेडियस. ठीक आहे, ऍटमची जी रेडियस आहे, ऍटॉमिक रेडियस, समजा आपण हा एक ऍटम कन्सिडर केला, दिस इज द न्यूक्लियस ऑफ एन ऍटम, आणि ही जी रेडियस आहे ऍटॉमिक रेडियस, ती मेजर करण्यासाठी कोणती प्रॉपर्टी यूज करतात, तर लेंथ यूज करतात. आफ्टर दॅट बॉन्ड लेंथ. ठीक आहे, बॉन्डची जर लेंथ फाइंड करायची असेल, कोणत्याही दोन ऍटम्स मध्ये जो बॉन्ड क्रिएट झालेला आहे त्या बॉन्डची जर लेंथ फाइंड करायची असेल तर काय यूज करतात, तर लेंथ ही प्रॉपर्टी यूज करतात. ठीक आहे, दॅट लेंथ इज कॉल्ड ॲज बॉन्ड लेंथ. ठीक आहे, आफ्टर दॅट द लेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची लेंथ फाइंड करण्यासाठी पण काय यूज करतो आपण, कोणती फिजिकल प्रॉपर्टी यूज करतो, तर लेंथ ही फिजिकल प्रॉपर्टी यूज करतो. ठीक आहे, नाउ वी नो जनरली द डिस्टन्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट is measured in meter. ठीक है, that means the SI unit of length is what, meter. ठीक है, SI unit काय आहे लेंथचं, तर मीटर आहे. बट दिस मीटर इज अ व्हेरी लॉंग डिस्टन्स. मीटर काय आहे, भरपूर जास्त डिस्टन्स आहे. पण आपल्या केमिस्ट्रीमध्ये हे डिस्टन्सेस कसे असतात, बॉन्ड लेंथ असतील किंवा हे जे ऍटॉमिक रेडियस असतील किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची लेंथ असेल ते कसे असतात, एकदम स्मॉल असतात. दॅट्स वाय दिस SI युनिट ऑफ लेंथ, दॅट इज मीटर, इज नॉट युज्ड इन केमिस्ट्री. इन केमिस्ट्री फ्रॅक्शनल युनिट ऑफ दिस मीटर इज यूज. तर फ्रॅक्शनल युनिट कोणतं यूज करतात, तर इन केमिस्ट्री द युनिट ऑफ फ्रॅक्शनल युनिट ऑफ meter is used to measure length. ठीक है, इन केमिस्ट्री फ्रॅक्शनल युनिट ऑफ मीटर इज यूज टू मेजर लेंथ. ठीक आहे, आता फ्रॅक्शनल युनिट कोणतं यूज करतात, तर नॅनोमीटर. काय यूज करतात, नॅनोमीटर. अँड सेकंड इज पिकोमीटर. पिकोमीटर. ठीक आहे, तर मग आता नॅनोमीटर म्हणजे किती डिस्टन्स होतो आणि पिकोमीटर म्हणजे किती डिस्टन्स होतो. इफ यू कन्सिडर 1 नॅनोमीटर, then 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर. करेक्ट, 10⁻⁹ मीटर एवढं काय होतं, 1 नॅनोमीटर होतं. ठीक आहे, आणि याच 1 नॅनोमीटरचे जर 1000 पार्ट केले परत तर काय होणार, 1 पिकोमीटर होणार. 1 नॅनोमीटरचे 1000 पार्ट्स केले तर काय होणार, 1 पिकोमीटर. दॅट मीन्स 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर. ठीक आहे,
1 picometer is equal to 10 raised to minus 12 meter and 1 nanometer is equal to 10 raised to minus 9 meter. These are the two units, fractional units of length is used to measure atomic radius or bond length in chemistry. ठीक आहे, केमिस्ट्री मध्ये हे दोन फ्रॅक्शनल युनिट ऑफ लेंथ इज युज्ड. एसआय युनिट यूज करू शकत नाही कारण की ते मोठं युनिट आहे, म्हणून आता त्याचे फ्रॅक्शनल युनिट काय करतो आपण यूज करतो. ठीक आहे, जर नॅनोमीटर असेल तर 10 रेज टू मायनस 9 मीटर होणार आणि पिकोमीटर असेल तर 10 रेज टू मायनस 12 मीटर होणार. ठीक आहे. नाउ नेक्स्ट प्रॉपर्टी इज व्हॉल्यूम. नाउ व्हॉट इज मीन बाय व्हॉल्यूम? व्हॉल्यूम इज अ स्पेस ऑक्युपाइड बाय 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. ठीक है, volume is nothing but amount of space occupied by 3 dimensional object. What is volume? Amount of space occupied by 3 dimensional object. ठीक है, 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट ने किती स्पेस ऑक्युपाय केला त्याला काय म्हणतात? व्हॉल्यूम म्हणतात. व्हॉल्यूम ऑफ दॅट ऑब्जेक्ट. करेक्ट. इफ यू कन्सिडर क्यूब, जर आपण एक क्यूब कन्सिडर केला, हा 3D क्यूब आहे. ठीक आहे, थ्री डायमेन्शनल क्यूब जर कन्सिडर केला तर या 3 डायमेन्शनल क्यूबनी किती स्पेस ऑक्युपाय केलाय त्याला काय म्हणणार? त्याचा व्हॉल्यूम म्हणणार. इफ यू कन्सिडर द साइड ऑफ दिस 3 डायमेन्शनल क्यूब इज 1 मीटर. ठीक आहे, मग आता याचा व्हॉल्यूम काय होणार? तर 1 मीटर क्यूब हा काय झाला? त्याचा व्हॉल्यूम झाला. ठीक आहे, म्हणजे आपण काय फाइंड करतो? तर अमाउंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड बाय दॅट ऑब्जेक्ट, म्हणजे या क्यूबने किती स्पेस ऑक्युपाइड केला ते काय केलं आपण? फाइंड केला. मग त्याला काय म्हणतो आपण? कोणती प्रॉपर्टी म्हणतो? व्हॉल्यूम म्हणतो. ठीक आहे. बट एअर अँड लिक्विड आणि एअर जर असतील तर ठीक आहे, आता केमिस्ट्रीमध्ये आपण मोस्टली लिक्विड्सचीच डील करतो केमिकल रिएक्शन्स मध्ये. तर मग लिक्विड मध्ये जर आपला ऑब्जेक्ट असेल किंवा लिक्विड मध्ये जर आपला मॅटर असेल तर तो कसा मेजर करतात किंवा त्याचं व्हॉल्यूम कसं मेजर करतात? व्हेन वी मेजर मॅटर इन लिक्विड ऑर गॅसियस स्टेट देन एसआय युनिट ऑफ व्हॉल्यूम ऑफ दॅट मॅटर विल बी लिटर. ठीक आहे, त्यावेळेस एसआय युनिट किंवा त्यावेळेस आपण युनिट काय यूज करणार मेजर करण्यासाठी? तर लिटर यूज करणार. आणि एसआय युनिट ऑफ व्हॉल्यूम इज व्हॉट? एसआय युनिट ऑफ व्हॉल्यूम इज मीटर क्यूब. ठीक आहे, याचा युनिट काय आहे व्हॉल्यूमचं? तर मीटर क्यूब. आणि जर आपण लिक्विड और गॅसियस मॅटर असेल, ठीक आहे, व्हाइल मेजरिंग लिक्विड और गॅसियस मॅटर वी आर युजिंग लिटर ऍज ए युनिट ऑफ दॅट व्हॉल्यूम. ठीक आहे, व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी आपण काय युनिट यूज करतो? तर लिटर हे युनिट यूज करतो. मग 1 लिटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर क्यूब. ठीक आहे, याचा युनिट तर मीटर क्यूब आहे. मग 1 लिटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर क्यूब. ठीक आहे, 1 लिटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर क्यूब. ठीक आहे, वी नो 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, आता हे कसं मेजर करणार? तर जर आपण 10 सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटर असं जर क्यूब बनवलं, जर आपण फिश टँक कन्सिडर केला 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर असं जर फिश टँक जर आपण कन्सिडर केला, ठीक आहे, क्यूब जर कन्सिडर केला, तर जो एरिया किंवा जो व्हॉल्यूम किंवा जेवढं वॉटर याच्यामध्ये बसणार आहे तेवढं वॉटर किती असणार? तर 1 लिटर असणार आहे. एवढा जर आपण क्यूब बनवला, ह्या साइड्स घेऊन जर आपण क्यूब बनवला तर त्याच्यामध्ये जेवढं वॉटर बसेल ते किती वॉटर असणार आहे? तर 1 लिटर एवढं वॉटर असणार आहे. 10 सेंटीमीटर हाइट पण 10 सेंटीमीटर अँड ब्रेड पण काय 10 सेंटीमीटर. हे जर असं साइड्स घेऊन किंवा असे डायमेन्शन्स घेऊन जर आपण एक टँक बनवला तर त्या टँक मध्ये किती वॉटर बसेल? तर ते 1 लिटर एवढं वॉटर त्याच्यामध्ये बसेल. ठीक आहे ना. आता ही स्टँडर्ड साइज आहे 1000 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे ना. आता हे जर मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल, वी नो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, ठीक आहे, आपल्याला माहिती आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1/100 मीटर. ठीक आहे, म्हणजे किंवा मग 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. म्हणजे हा 100 जर इकडे शिफ्ट केला तर काय होईल? 1/100 इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. ठीक आहे, मग आता 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1/100 मीटर. मग इथं काय आहे? सेंटीमीटर क्यूब. जर आपण ही सेंटीमीटरची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली तर काय होणार? 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटरची व्हॅल्यू 1/100
100 मीटर क्यूब. ठीक आहे, आता हा क्यूब आहे. ठीक आहे, मीटर क्यूब. ठीक आहे, आता हे जर कन्वर्जन केलं आपण तर 1 लिटर इज इक्वल टू 1000 आहे तसंच इंटू 1 अपॉन 100चा क्यूब म्हणजे किती झिरो येणार, 1 2 3 4 5 6 झिरो येणार. ठीक आहे, मीटर क्यूब. हे 3 झिरो जर आपण कट केले म्हणजे काय होणार, 1 लिटर इज इक्वल टू 1 अपॉन 1000 मीटर क्यूब. ठीक आहे, मग जर आपण पॉइंट मध्ये लिहायचं म्हटलं फ्रॅक्शनल युनिट्स मध्ये तर काय होणार, 0.001 मीटर क्यूब. करेक्ट. 1 लिटर इज इक्वल टू दिस मच मीटर क्यूब. याचा युनिट जर पाहिजे असेल तर आपण काय करणार, 1 लिटरला ह्याच्यामध्ये कन्वर्ट करणार याचा युनिट मध्ये. ठीक आहे. नाव फॉर द मेजरमेंट ऑफ matters in gaseous or liquid state we are using liter as a unit for measuring volume of that matter. ठीक है. Now next physical property is density. Now what is density? Density is a ratio of mass and volume. ठीक है, और mass per unit volume is called as density. मग आता या डेफिनेशन वरून फॉर्म्युला काय होईल तर डेन्सिटी इज डिनोटेड बाय रो. ठीक है, दिस इज द सिंबल ऑफ डेन्सिटी. देन रेशियो ऑफ मास इज डिनोटेड बाय m अपॉन वॉल्यूम इज डिनोटेड बाय v. दिस विल बी द फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी. Now if we have to find SI and CGS unit of density. Now what is SI unit? SI unit of density. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी आपण काय यूज करणार तर युनिट्स फाइंड करण्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करणार. फॉर्म्युला काय डेन्सिटीचा, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. हा काय झाला तर डेन्सिटीचा फॉर्म्युला झाला. मग एसआय युनिट ऑफ डेन्सिटी जर फाइंड करायचं असेल तर काय घेणार आपण, एसआय युनिट ऑफ मास अपॉन एसआय युनिट ऑफ व्हॉल्यूम. ठीक आहे, हे जर घेतलं आपण ठीक आहे तर आपल्याला काय भेटेल, एसआय युनिट ऑफ डेन्सिटी भेटेल. एसआय युनिट ऑफ मास आपल्याला माहिती आहे केजी and SI unit of volume is meter cube. That means kg per meter cube is the SI unit of density. हे आपण कसं लिहू शकतो, और kg into meter raised to -3. ठीक आहे, हे काय झालं SI unit of density. देन जर आपल्याला CGS युनिट फाइंड करायचं असेल, CGS युनिट ऑफ डेन्सिटी. ठीक आहे, तर काय घेणार आपण, CGS युनिट ऑफ मास अपॉन CGS युनिट ऑफ व्हॉल्यूम. ठीक आहे, मग आता CGS युनिट ऑफ मास काय आहे तर CGS युनिट ऑफ मास इज ग्रॅम अपॉन CGS युनिट ऑफ व्हॉल्यूम इज सेंटीमीटर क्यूब. मग हे कसं लिहू शकतो आपण, ग्रॅम इंटू सेंटीमीटर रेज टू -3. ठीक आहे, दिस विल ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब विल बी द CGS unit of density and kg per meter cube will be the SI unit of density. Now last type of physical property which we have to study, that is temperature. Now what is temperature? Temperature is the measure of coldness or hotness of body. ठीक आहे, बॉडीचा कोल्डनेस किंवा हॉटनेस मेजर करण्यासाठी कोणती फिजिकल प्रॉपर्टी यूज करतो आपण तर टेम्परेचर ही फिजिकल प्रॉपर्टी काय करतो आपण यूज करतो. ठीक आहे, नाउ एसआय युनिट ऑफ टेम्परेचर इज केल्विन. ठीक आहे, एसआय युनिट काय आहे टेम्परेचरचं तर केल्विन आहे. बट फॉर द मेजरमेंट ऑफ द टेम्परेचर 3 different scales are used. That 3 different scales are, 3 scales are used to measure temperature, that is Kelvin, after that degree Celsius, right, and degree Fahrenheit. Okay, these are the 3 scales which are used to measure temperature of the body. Now what is the relationship between Kelvin and degree Celsius? Now degree Kelvin is equal to degree Celsius plus 273.15 degree. ठीक है, 273.15 degree is the relationship between Kelvin and degree Celsius. Now what is the relationship between Fahrenheit and degree Celsius? Now degree Fahrenheit is equal to 9/5 degree Celsius plus
32. This will be the relationship between degree Fahrenheit and degree Kelvin with the degree Celsius. I hope you will get all the physical properties of the matter. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता.